डिलिव्हरीनंतर बऱ्याच वेळा सांगितलं जातं की स्कार्फ बांधणं अतिशय नेसेसरी आहे, किंवा कानात ॲटलिस्ट कापसाची बोळे तरी घाला. तर याचं काय कारण असेल बरं? एकदम साधं आणि सिंपल कारण असतं की आपली इम्युनिटी खूप लो झालेली असते आफ्टर डिलेवरी. शरीराची बरीचशी झीज झालेली असते आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या इन्फेक्शनला पटकन कॅच करू शकतो. तर ती इम्युनिटी 1.25 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हळूहळू रिगेन होते. त्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आहे. सारखा पाण्यात हात घातल्याने किंवा स्कार्फ न बांधल्याने, खूप जास्त हवा लागल्यामुळे, कानात हवा गेल्यामुळे आपण पटकन सर्दी, खोकला किंवा ताप अशा आजारांना बळी पडू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातला वात बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढू शकतो. तो वाढू नये म्हणून व्यवस्थितपणे स्कार्फ बांधायचा आहे, नाहीतर कानात कापसाचे बोळे तरी तुम्हाला कंपल्सरी घालायचेच आहेत. पायात चप्पल पण घालायची आहे की जेणेकरून फरशीवरती आपले पाय पडू नये आणि त्याच्यामुळे परत ह्या सर्व गोष्टींना कारण मिळू नये. राईट. अगदी आपल्याला अनकम्फर्टेबल जर होत असेल की नाही, स्कार्फ घातल्याने मला जरा अतिशय रेस्टलेस वाटत आहे किंवा खूप घाम येत आहे, मला अजिबात सहन होत नाही आहे, तर काहीही हरकत नाही. ॲटलिस्ट कानात कापसाचे बोळे तरी तुम्ही घालू शकतात. आणि फॅनच्या अगदी खाली बसू नका. एवढ्या 2 गोष्टी तर तुम्ही डेफिनेटली फॉलो करू शकतात. राईट. आणि जशी आपण काळजी घेतो तशीच बाळाची सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे काळजी घेतली जाते. कारण की जर तुम्ही सर्दी खोकल्याला बळी पडलात तर बाळसुद्धा सर्दी खोकल्याला बळी पडू शकतं. आत्ताचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रचंड वातावरणामध्ये चेंजेस होत आहेत आणि त्याच्यामुळे आपली एनर्जी, आपली इम्युनिटी रिगेन होईपर्यंत आपल्याला आवश्यक ती सर्व काळजी घ्यायचीच आहे. ओके.